ही बातमी सहर शेख संदर्भातली कैसे हराया फेम सहर शेख आता नॉट रिचेबल आहे। सहर शेख ही नगरसेविका आहे। जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर आता सहर शेख नॉट रिचेबल आहे आणि युनुस शेख ही सहर शेख विरोधात 2 दिवसांपासून नॉट रिचेबल आहे। दिशाभूल केल्यानं गुन्हा दाखल करण्याचे आदेश आलेले आहेत आणि फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे तहसीलदार उमेश पाटील यांनी हे आदेश दिलेत। सहर शेख आणि युनुस यांचे जात प्रमाणपत्र हे अवैध ठरल्यानंतर शेख यांच्याकडून कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही आणि या संदर्भात आज माध्यमांना प्रतिक्रिया देणार असल्याचं सांगितलं जात होतं। मात्र 2 दिवसांपासून ते दोघेही नॉट रिचेबल असल्याचं आता समोर आलेलं आहे। मुझे ऐसी कोई मालूमात नहीं है। आपकी उनसे कुछ दिनों में बातचीत नहीं हो पाई। ऑफिस में किस तरह से काम देख रहा है? हमारा स्टाफ ही देख रहा है सब। वो लोग आए ऑफिस में कुछ दिन पहले, आज कल परसों कुछ आए थे। ऐसी कोई भी बात नहीं बोल सकती। हम लोग जस्ट पूछ रहे हैं, आप यहाँ तो ऑफिस में हो सर, मुझे ऐसा बोलना भी अलाउ नहीं है। उनके ऑफिस का आप सब काम देखते हो तो उनसे सर, मुझे ऐसा बोलना अलाउ नहीं है सर, इस वजह से मैं कह रही हूँ आपसे। सहर शेख यांच्या कार्यालयाबाहेरून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। मुंब्रा येथील एमआयएम पक्षाच्या नगरसेविका सहर शेख यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्यानंतर आता त्यांच्या कार्यालयामधून जे आहे ते 2 दिवस झाले ते बेपत्ता असल्याचं समोर येत आहे। काल व आज देखील ते कार्यालयामध्ये उपस्थित नसल्याचं देखील एक माहिती जी आहे ती समोर येत आहे। सहर शेख व युनुस शेख हे काल पासूनच मुंब्रामध्ये देखील नसल्याची माहिती जी आहे ते समोर आलेली आहे। त्यांचं कार्यालय सध्या आपण या ठिकाणी पाहत आहोत। कार्यालयामध्ये देखील सकाळपासूनच ते असतील उपस्थित नाहीत आणि त्याचमुळे आता नेमके ही सहर शेख व युनुस शेख नेमके आता कुठे आहेत याची माहिती जी आहे ती अद्यापही येत नाही। त्या दरम्यान आपण पाहिलं तर काल देखील पाहिलं तर सहर शेख यांनी बोलण्यास जो स्पष्टपणे नकार दिला आणि आज देखील जे आहे ते माध्यमांसमोर येऊन प्रतिक्रिया देणार असल्याचं समजलं जात होतं, परंतु 11 वाजता ते 12 दरम्यान हे प्रतिक्रिया देणार असल्याची माहिती देत होते। परंतु आता 12 देखील वाजून गेले असले तरी देखील माध्यमांसमोर जे आहे ते सहर शेख असतील किंवा युनुस शेख असतील आले नसल्याची माहिती जी आहे ती मिळत आहे। तर आज देखील आपण पाहिलं तर सहर शेख व युनुस शेख हे मुंब्रामध्ये नाहीत आणि त्याचमुळे आता नेमकं ह्या जात प्रमाणपत्राबाबत आता नेमकं सहर शेख व युनुस शेख काय नेमकं खुलासा करतात, मुंब्रामध्ये त्यांच्या कार्यालयामध्ये केव्हा ते येतात, नेमके आता कुठे आहेत हा देखील सवाल आता उपस्थित केला जात आहे। शुभम कोळी, झी मीडिया, ठाणे।